खेड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चांडोली येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रात धाडसी चोरी। स्वामी समर्थांची चांदीची मूर्ती चोरट्यांनी पळवली, दानपेटी फोडून रोकडही लांबवली। चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन ठोकली धूम। स्वामींची चांदीची पावलं, चांदीचा हार, चांदीचा मुकुट, स्वामी महाराजांची पितळी मूर्ती, गणपती मूर्ती, दत्त महाराज मूर्ती, कृष्णाची मूर्ती आणि 9 मंडल यंत्रही चोरीला। केंद्रातील कपाटातून रोकड लंपास। चोरीच्या घटनेनंतर खेड पोलीस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक आणि ठसे तज्ञांचं पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या 62 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या नाशिक पुणे बसला दोडी गावाजवळ अपघात। गुरुवारी रात्री बसला अपघात। एसटी बसमधील एकूण 18 प्रवासी जखमी। जखमींपैकी 9 प्रवाशांना गंभीर दुखापत। जखमींवर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू। चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गालगतच्या नालीमध्ये उलटली। आगामी शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांसाठी बायोमेट्रिकद्वारेच हजेरी लागणार। पुणे जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर खेड तालुक्यात बायोमेट्रिक हजेरीचा उपक्रम राबविला जाणार। खेड तालुक्यातील 402 शाळांमध्ये 1429 शिक्षक संख्या असल्याने 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून बायोमेट्रिक हजेरी प्रणाली। गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांची माहिती। भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त राजगुरुनगर शहरातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा। जैन बांधवांकडून गरबा खेळत भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाचं स्वागत। रक्तदान शिबिरामध्ये 139 दात्यांनी केले रक्तदान। रक्तदात्या श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ संचालित जैन धर्मार्थ हॉस्पिटलच्या वतीने भेटवस्तू। जागृती महिला मंडळ आणि जैन सकल संघातर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त प्रसाद वाटप। ती अरिहंत नागरी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमानंतर बांधवांना गौतम प्रसादी। खराबवाडी येथील वाघजाई नगर भागात भंगार साहित्याला भीषण आग। धुराचे लोट आणि आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश। उन्हामुळे आगीच्या घटना वाढत असल्याचं होतंय स्पष्ट। नवखंडेनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त पायीट येथे धावले 350 बैलगाडे। पहिल्या दिवशी बाळासाहेब शिवेकर आणि दुसऱ्या दिवशी सुदाम कोळेकर यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा। लाल मातीतील मैदानात कुस्त्यांचा जंगी आखाडा। मानाची नवखंडेनाथ केसरी या चांदीच्या गदेसह अन्य बक्षिसांची लयलूट। पुण्यातील काका पवार तालमीचा मल्ल शुभम मुसळे ठरला नवखंडेनाथ केसरी या चांदीच्या गदेचा मानकरी। खेड पोलीस ठाण्याच्या आवारातील बिनधनी 106 वाहनांचा शुक्रवारी होणारा लिलाव बारगळला। कारण गुलदस्त्यात। लिलावासाठी इच्छुकांची हजेरी, मात्र पोलिसांकडून तांत्रिक कारण केले पुढे। 15 एप्रिल रोजी लिलाव होणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी केले स्पष्ट। वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीनंतर तिसऱ्या दिवशी विकास सोसायटीमध्ये सामूहिक राजीनामा आसरं। भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांचे सामूहिक राजीनामे। अध्यक्षांसह 5 संचालकांचे राजीनामे नाही। वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणामुळे राजीनामे दिल्याचे स्पष्ट। सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांची माहिती। नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा समग्र आराखडा तयार करण्याचे जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना। पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास आराखडा संदर्भात आढावा बैठक संपन्न। तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आणि श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विकास कामांच्या प्रगतीबाबत बैठकीत आढावा।